ह्या व्हिडिओमध्ये आपण मॉडेलच्या चेहऱ्यावर थोडेसे हायलाइट्स आणि शॅडो आणण्याचा प्रयत्न करू. तसे ते दिसत आहेत पण ते जास्त एनहान्स करण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी तुम्हाला एक थोडंसं हायलाइट्स आलेले दिसून येत आहेत किंवा थोडेसे शॅडोज आलेले दिसून येत आहेत. इथे आपण डॉज आणि बर्न टूल वापरून तो डेप्थ अजून जास्त स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करूया. डॉज आणि बर्न टूल हा हायलाइट्स आणि शॅडोसाठी वापरला जातात. जिथे डॉज हा टूल आहे तो तुम्ही हायलाइटसाठी वापरता आणि बर्न हा टूल आहे जो शॅडोसाठी वापरता. शक्यतो आपण डॉज अँड बर्न टूल डायरेक्ट लेअरवर वापरू नये, कारण की कधी असं होतं की हा जर इफेक्ट स्ट्रॉंग झाला तर तो काढून टाकता येत नाही. तुम्हाला परत तेच सांगते की अंडू करत राहायला लागेल आणि अंडू करूनही तुम्हाला तो कंट्रोल मिळणं मुश्किलीचं आहे. तर इथे आपण एक काम करणार आहोत. आपण हा इफेक्ट एक वेगळ्या लेअरवर क्रिएट करणार आहोत. आपण एक 50% ग्रे कलरने फिल असलेली एक लेअर बनवणार आहोत आणि त्या लेअरवर आपण डॉज आणि बर्न इफेक्ट करणार आहोत. ह्यासाठी कारण जर ती 50% ग्रे लेअर तुम्ही ओव्हरले मोडला ब्लेंड केली तर तुमची ती लेअर ही ट्रान्सपरंट होऊन जाते आणि मग तो फक्त डॉज आणि बर्न इफेक्ट आहे तोच रिव्हील राहतो. आपण न्यू लेअर बनवणार आहात. शक्यतो इथे न्यू लेअर अशी बनवण्यापेक्षा तुम्हाला एक न्यू लेअर बॉक्स आहे तो आणणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण लेअर मेन्यूमध्ये न्यू ऑप्शनमध्ये लेअरवर जाऊया. शॉर्टकट यूज करायचा असेल तर शिफ्ट कमांड N आहे, त्यानेही तुम्हाला हा न्यू लेअर बॉक्स क्रिएट करता येईल. आपण रिनेम करूया डेप्थ. त्याचा कलर मी सध्या ननच ठेवते कारण तो ऑटोमॅटिकली चूज करणार आहे. मला तो ब्लेंडिंग मोड ओव्हरलेला टाकायचा आहे, तो मी ब्लेंड मोड ओव्हरले घेते आहे. ओपॅसिटी मी 100च ठेवते आहे. जेव्हा मी तो ब्लेंडिंग मोड ओव्हरले चूज करते तेव्हा तो मला एक ऑप्शन विचारतो की तुम्हाला ही लेअर 50% ग्रे लेअर हवी आहे का. हा न्यूट्रल कलर तयार होतो 50% ग्रे जो मला हवा आहे. त्याच्यासाठी मी हा चेकबॉक्स ऑन करणार आहे आणि ओकेवर क्लिक करणार आहे. तर आता हा माझा लेअर तयार झाला आहे जो सध्या ब्लेंडिंग मोड ओव्हरलेवर आहे. हा ग्रे लेअर आहे. कन्फ्यूज होऊ नका, हा स्किन टेक्स्चर लेअर हा हायपास इफेक्ट आहे आणि हा जो लेअर आहे हा एक सॉलिड ग्रे कलरचा लेअर आहे. जर मी हा ओव्हरलेवरून नॉर्मलवर आणला, नॉर्मल ब्लेंडिंग मोडवर, तर तुम्हाला दिसेल हा लेअर एक सॉलिड कलर लेअर आहे आणि इफेक्ट नाही आहे. हा आपण परत ओव्हरले मोडला टाकूया आणि हा मोड ट्रान्सपरंट करूया. आता सर्वात प्रथम आपण डॉज वापरू. डॉज टूलसाठी त्याचं रेंज ही मिडटोन्स ठेवायची आहे आणि एक्सपोजर शक्यतो 7 ते 8% खाली आलं पाहिजे. मी सध्या एक्सपोजर 6% ठेवलेले आहे कारण मला जास्त इफेक्ट नको आहे. मी प्रोटेक्ट टोन्सवरही ठेवलेलं आहे. आपण आता जिथे जिथे हायलाइट्स दिसत आहेत तिथे आपण डॉजने पेंट करून तो रिव्हील करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला जास्त इफेक्ट स्ट्रॉंग करायचा नाही, त्यामुळे खूप जास्त स्ट्रोक मारायची गरजही नाही आहे. थोडं पेंट केलं तरी तो इफेक्ट क्रिएट होईल. मी थोडा ब्रशची साईज वाढवते. इथे माझा ब्रश जो आहे तो पहिला ब्रश आहे सॉफ्ट एज ब्रश, तोच वापरला आहे. मी थोडेसे हाय चिक्स बोनवर ट्राय करते. आपण थोडं चिनवरही घेऊया. हा चिनचा ह्या भागावर घेणार नाही आहोत, आपण ह्या भागावर पेंट करणार आहोत. कपाळावर थोडा स्ट्रोक्स मारूया आणि तिथे डोळ्यांवरही घेऊया. शक्यतो जिथे जिथे तुम्हाला हायलाइट्स ऑलरेडी दिसत आहे तिथेच तो त्याला एनहान्स करायचा आहे. आपण हा थोडा ओठांवरही घेऊया ज्याने ओठांचा कलर पांढरा होऊन जाईल. अतिशय सॉफ्ट माइल्ड इफेक्ट दिसून येतो. खूप जास्त स्ट्रॉंग इफेक्ट नाही आहे. आता आपण बर्नवर काम करूया. जेव्हा आपण बर्नवर काम करतोय तेव्हा परत सेम आहे. रेंज मिडटोन्स ठेवा. एक्सपोजर व्हॅल्यू कमी ठेवा.
मी 7% ठेवली आहे. मी ब्रशची साईज थोडी वाढवते आहे कारण मी तेवढा एरियावर काम करणार आहे. सो मी साईडवेज बर्न क्रिएट करणार आहे. ऑटोमॅटिकली तिचं नाक अजून सरळ दिसायला लागलेलं आहे. थोडं आयब्रोवरही स्ट्रोक करूया. जिथे जिथे तुम्हाला शॅडो रिजन, आता इथे माझे हायलाइट्स आहेत, याचा अर्थ मला इथे कुठेतरी हाय चिकबोन्सने शॅडो रिजन तयार होणार आहे. तसंच चेहऱ्याच्या खालीही थोडंसं शॅडो रिजन, ओठांच्या खाली थोडंसं लगेच शॅडो रिजन. कारण जर तुम्ही बटरफ्लाय लाइटिंगचा विचार केला तर तुम्हाला हा सिमिलर इफेक्ट तयार थोडं डोळ्यांच्या जे आयबॉल आहेत किंवा आपलं तिथे तुम्ही एक थोडासा जर ब्लॅक कलरने आउटलाईन केली तर ते विजिबिलिटी येते, तो स्ट्रॉंग येतो. मी हा इफेक्ट ओव्हरलेवरून नॉर्मल मोडवर आणते, ज्याने तुम्हाला कळेल की मी एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे ओव्हरले मोड आहे, ज्याच्यावरून आपण नॉर्मल मोडवर जाऊया. तुम्हाला जर तुम्ही डोळे ॲडजस्ट केले तर तुम्हाला दिसून येतं की आपण ॲक्च्युली इथे हाय चिकबोन्स आहेत आणि तिथे खाली शॅडो रिजन तयार केली. ओठांवरही काम केलं आहे, नाकावर काम केलं आहे, डोळ्यांवर, कपाळावर काम केलं आहे. तर ते सगळं तुमचं नेक आणि चेहरा दिसून येतो. मी हा ओव्हरले मोडवर टाकतो आहे. आता ह्याचा एक फायदा जो मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा कंट्रोल करू शकता, ते कसं करू शकता हे मी तुम्हाला दाखवते. समजा जर तुमचं चुकून डॉज किंवा बर्न टूलचं एक्सपोजर तुम्ही कमी करायचं विसरून गेलात, तुमचं एक्सपोजर तुम्ही 50% वरच राहून गेलं आणि तुम्ही काम करायला लागलात, आणि जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा हा स्ट्रॉंग इफेक्ट तयार झाला. हा इतका स्ट्रॉंग नाही दिसला पाहिजे, पण तो चुकून तयार झालेला आहे. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ही लेयर जी ओव्हरले मोडमध्ये होती तिला तुम्ही नॉर्मल मोडवर आणा. ब्रशमध्ये 50% ग्रे कलर चूज करा. आता तो कसा चूज करायचा, तुम्ही एच आणि एसची व्हॅल्यू 0 ठेवून ब्राईटनेसची व्हॅल्यू 50% ठेवा, ज्याने तुमचा ग्रे 50 झाला आहे. आणि त्यानंतर त्या ब्रशने तुम्ही ह्या लेअरवर पेंट करा. तो इफेक्ट माझा निघून गेला आहे. मी परत बर्न टूलवर आणते, ओव्हरले मोडवर लेअर टाकते आहे. ह्या वेळेस मी त्याचं एक्सपोजर कमी करणार आहे आणि मग अशा वेळेस तुम्ही परत थोडासा डेप्थ क्रिएट करून तुमचा रिझल्ट आणू शकता. डेप्थ तयार झालेली आहे. माझं रिटच हळूहळू पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलं आहे. तुम्हाला थोडं लिप्सवर ही करायचं असेल तर करू शकता. आता ह्याच्या पुढच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण मेकअप करण्याचा प्रयत्न करूया आणि अशा वेळेस रिटच हळूहळू पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया.